भाजपकडून लोकसभा उमेदवारीबाबत 3 टप्पे तयार आहेत अशी माहिती सूत्रांकडून कळते। पहिल्या टप्प्यात मोठे नेते आणि मंत्र्यांच्या उमेदवारीची यादी आहे, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यसभेतील खासदारांच्या नावाची यादी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर तिसऱ्या टप्प्यात पराभूत किंवा 2 नंबरची मतं मिळालेल्या उमेदवारांची नावं आहेत अशी माहिती देखील सूत्रांकडून कळते। आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी संदीप राजगोळकर। संदीप, अगदी बरोबर आहे सुमित। काही वेळातच केंद्रीय निवडणूक समितीची भाजप पक्षाची आहे त्या समितीची बैठक सुरू होणार आहे। पंतप्रधान मोदी यांची फक्त प्रतीक्षा आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे.पी. नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळे समितीतले नेते जे आहेत ते भाजपच्या कार्यालयामध्ये पोहोचले आहेत। महत्त्वाचं हेच आहे 3 टप्प्यांमध्ये ही उमेदवारी जाहीर केली जाणार आहे। पहिला टप्पा हा VIP उमेदवारांचा असणार आहे, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपचे तगडे उमेदवार असतील। दुसरा टप्पा हा राज्यसभेचे माजी खासदार असतील किंवा सध्या विद्यमान खासदार असतील त्यांना लोकसभेत उतरवलं जाणार आहे। आणि तिसरा टप्पा जो सुमित आहे तो महत्त्वाचा असणार आहे, ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार 19 साली पराभूत झाले होते किंवा 2 नंबर क्रमांकाची मतं ज्या ठिकाणी मिळवली होती ती उमेदवारांची यादी असणार आहे। याबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। दुसरं महत्त्वाचं 10 मार्च पूर्वी जवळपास 300 उमेदवारांची यादी जी आहे भाजपच्या उमेदवारांची ती जाहीर केली जाणार आहे। आतापर्यंत 3 वेळा खासदार की ज्यांना मिळालेली आहे लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये त्या उमेदवारांना तिकीट दिलं जाणार नाही। आणि या सगळ्या संदर्भातली जी महत्त्वपूर्ण चर्चा आहे ती आज होणार आहे। महत्त्वाचं हेच आहे येत्या 2 दिवसांमध्ये किंवा पुढच्या 48 तासांमध्ये 125 उमेदवारांची जी यादी आहे ती देखील भाजपकडून जाहीर केली जाणार आहे। नक्कीच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आतापर्यंत जे 2 ते 3 वेळेला निवडून आलेले खासदार आहेत त्यांचं तिकीट देखील कापलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। कोणकोणत्या राज्यसभेचे किंवा जे लोकसभेचे आत्ताचे उमेदवार आहेत ज्यांचं हे तिकीट कापलं जाऊ शकतं? अगदी बरोबर आहे सुमित। खरं तर आजची जी माहिती मिळते त्यानुसार महाराष्ट्रातल्या 23 खासदारांचं जे रिपोर्ट कार्ड आहे ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राचा जर विचार केला तर आणि देशाचा विचार केला तर आतापर्यंत लोकसभेमध्ये ज्या खासदारांनी 3 वेळा खासदारकी मिळवलेली आहे त्यांना हे तिकीट दिलं जाणार नाही। अनेक नवीन चेहरे तगडे उमेदवार भाजप लोकसभेसाठी उतरवण्याच्या तयारीमध्ये आहे, ज्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांपासून अगदी जिल्हाध्यक्ष पद असलेले जे काही नवीन चेहरे असतील ते अगदी जम्मू काश्मीरपासून खाली कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये उतरवले जाणार आहेत। यामध्ये उच्च शिक्षित, स्वच्छ त्यांचं व्यक्तिमत्व असेल, कुठलाही डाग नसेल अशा पद्धतीचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले जाणार आहेत। त्यामुळे आज केंद्रीय समितीची जी बैठक होती ती बैठक अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।